आणि हे मुलं झाडं घेऊन चालले तरी कुठं आणि हे झाडांचं काय करणार आहे हे समजून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण आलो तरी कुठं हे पण सांगतो तुम्हाला. तर कसं आहे पब्लिक, स्वागत आहे आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी आलो तो शेतात आणि म्हटलं यार पहिले आपण बंगल्यावर जाऊ नये का, बघू बंगल्याचं काम किती चालू आहे. तर सध्या तर काही काम चालू नाही आणि म्हटलं यार वरून मस्त शेती बघू नये का, आणि जेवढी नजर जाईल तेवढी आपली शेती बघू. आणि आपल्या शेतात काय लावलंय माहिती का, वालपापडे आणि गवार लावले. आणि म्हटलं यार वरून आंबे दिसतंय, म्हटलं यार ते जाऊन बघू नये का. मग काय खाली आल्यानंतर बघू शकतात नाही का, सगळे आंबे लावले होते मस्त. आणि सध्या बाबांनी ते अजून झाडे लावते. मग काय मी आलो त्यांच्याकडे, मस्त मदत वगैरे केली थोडी. आणि ते कसं माहिती का, पेरलं तरच उगवल नाही का. मग काय चालू आहे आपले आंबे लावायचे मस्त. आणि गावात आलो ना, काही ती डोंगर काही ती झाडं सगळं ओके मध्ये भाऊ. आणि इकडे आपली वानरस ना बघू शकतात, सगळे झाडं घेऊन येत आहे नाही का. आता मस्त झाडं लावू आपण. आणि झाडं कोण लावणार आहे माहिती का, माझ्या मामाची सगळ्यात छोटी मुलगी, तिचं नाव काय माहिती का, गुंजन. आणि जेव्हा ती मोठी होणार तेव्हा ती पण म्हणाल नाही का मी झाडं लावलं होतं लहान असताना. त्यानंतर बघू शकतात नाही का, आपल्याला जायचं होतं पिंपनेरला. मग काय मम्मीला वगैरे घेऊन पिंपनेरला जायचं, कारण की आपल्याला भात पिळायचं. मग काय आलो पिंपनेरला आणि आपलं काम मस्त झालंय. आणि इकडे मस्त घरी आल्यानंतर भाऊ बाबा ते गवार मस्त मोजत होते, कारण तुम्हाला प्रोसेस सांगतो नाही का, मार्केटला घेऊन जायचे पहिले काय काय करतात नाही का. पहिले जाड आणि बारीकसाठी एक पाऊस करतात, त्यानंतर आपण त्याचं वजन करणार आहे, त्यानंतर आपण मार्केटला घेऊन जाणार आहे. मार्केटला आल्यानंतर भाऊ आता ओपन पण नाही केलं. मग काय ओपन वगैरे झालं आणि आपण आज जात होतो नाही का मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या. त्यानंतर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.